नमस्कार और स्वागत है आप सभी का गौरीहर प्रणव इस चॅनल पर. आता हे एवढं बसलंय ना तोंडात की मराठीतनं पटकन बोललंच जात नाही. पण आजचा थॉट असा आहे किंवा आजच्या व्हिडिओचा विचार असा आहे की बाईकवर असताना किंवा कारमध्ये असताना ना खूप विचार सतत असतात रे मनात. काही ना काही मनात घुमत असतं. तर थॉट असा आहे की तोच विचार, तेच थॉट्स शब्दात असे जर मांडता आले, जस्ट लाऊड थिंकिंग आणि विचार करता आला की आपलं म्हणणं काय, आपला मुद्दा काय किंवा आपले विचार काय आहेत टेक्निकली, की आता एकतर सगळीकडे सतत पॉडकास्ट चालू आहे. आयदर मी पॉडकास्ट ऐकतोय, नाहीतर मी कोणाचं तरी दुसऱ्याचं मत ऐकतोय. पण माझं मत काय आहे ह्याच्यावरती मला फार कमी विचार करायला मिळतो. एकतर आजूबाजूला एवढं सतत फिरत असतं, लाईफ एवढी फास्ट झाली आहे की स्वतःचा थॉट द्यायला एवढीच एक निवांत जागा मिळते, ती म्हणजे कार चालवतानाचा कम्युट. किंवा मग कुठेही जर शांत एकांत चुकून मिळाला, बघता आला, बसता आलं तर, जे की आजकाल कोणत्याच बागेत होत नाही ना कुठे फिरायला गेल्यावर होतं. सो काल अ, काल सकाळी असंच मी निघालो होतो कारमध्ये आणि रस्त्यावरती आहे ना खूप सकाळची वेळ होती. अजून म्युन्सिपाल्टीचे किंवा सरकारकडनं येणारे जे साफसफाई कर्मचारी असतात ते अजून आले नव्हते. त्यामुळे सगळीकडे फटाक्यांची धूळ, घाण, पेपरच्या म्हणजे प्लास्टिकचे रॅपर्स आणि पेपरचे तुकडे झालेले जे फटाके फुटल्यावर होतात, ते बघून मनात एक सिविक सेन्स बद्दल विचार आला उगाच. आता धिस इज धिस थॉट इज इक्विव्हॅलंट टू ट्रेकला गेल्यावरती जे लोक रॅपर स्वतःच्या बॅगमध्ये टाकतात आणि जे टाकत नाहीत ना, तेवढाच हा फरक वाटला मला की स्वतःचा म्हणजे स्वतः उडवलेले फटाके आहेत. आपण उडवलेत फटाके, प्रॉबेबली आपला एरिया पण नसेल, आपण तिथे राहतही नसू, पण आपण फटाके उडवले, आपण निघून गेलो. आपण सोसायटीमध्येही असं बघतो की मुलं निघून जातात, आई वडीलही त्यांना कोणी काही म्हणत नाही, कोणाचं कोणावर काही म्हणणं नसतं आणि सकाळी येऊन दुसरं कोणीतरी साफ करून जातं. आता ह्याच्यात जसं आपण काल बोलत होतो ना, देर आर टू डिफरंट स्ट्रीम ऑफ थॉट, की एकतर ह्याच्यानी मुलांचं म्हणजे मेल मुलं जे आहेत त्यांचा पण विचार बदल करण्याची पद्धत खूप बदलते, की आपण काही केलं तरी समोर येऊन ती बाई साफ करणार आहे, कारण युजली सफाई कामगारांमध्ये बायका जास्त असतात. तर तो एक वेगळा ऍटिट्यूड अप्रोच निर्माण होतो, कारण आई वडील घरातनं कोणी रोकत नाहीये त्यांना. आणि दुसरं ऍज अ ह्युमन, जो समाजात सोसायटीमध्ये किंवा शहरात राहतोय, त्याची अशी मेंटॅलिटी होते की यार मी काही केलं तरी त्याचे कॉन्सिक्वेन्सेस मला नाही भोगायचे. मी फटाके उडवलेत, कचरा दुसरं कोणीतरी साफ करून जाते, इतरांना फार त्याचा कदाचित त्रास होत नाहीये, म्हणजे त्याला नाही माहिती की आधीमध्ये किती लोकांना त्रास झालाय. पण हे जे दोन विचार आहेत ना, त्याच्यातनं भाग पाडलं मला असा विचार करायला की ह्याचा कॉन्शियसली विचार करायला गेला तर सिव्हिक सेन्स मध्ये किती परिणाम होतो. एक खूप छोटी गोष्ट आहे ही, की आपापली गोष्ट, मी जे काही केलं त्याची विल्हेवाट मीच लावावी, आणि विल्हेवाट अशी लावावी की निसर्गाला तर फार नंतर, पण इतर समाजालाही त्याचा त्रास होऊ नये, ह्याचाच कोणी फार विचार करताना दिसलं नाही. आणि हा तसा खूप डिस्टर्बिंग थॉट होता, कारण की जे काही मी बघतोय आता ते म्हणजे जे काही आपण साधं आता जर आपण कार चालवतोय ना, अजून अर्धा पाऊण तास कार चालवली तर 1 तासानंतर चिडचिड व्हायला सुरू होईल, कारण की 4 लोकांनी कट मारला असेल, कोणीतरी इंडिकेटर दिला नसेल, कोणीतरी काहीतरी असं केलंय ज्याची त्याला जाणीव नाहीये किंवा त्याला कदर नाही, त्याला तसं करायची गरज नाही भासत आहे. आता जसं तो विदाऊट इंडिकेटर यू टर्न मारायला शिरला होता बाईकवाला, एक रिक्षा आली. तर हे म्हणजे माझ्याकडे प्रश्न उभे आहेत, पण त्याचं सोल्युशन काही नाहीये असं मला वाटतं, की अनलेस देर इज अ कॉन्शियस एफर्ट, की सगळ्यांनी प्रत्येकाने स्वतःच काहीतरी इनपुट देऊन किंवा इंडिव्हिज्युअल कोणी असं करणार नाही, पण संस्थांकडनं जोपर्यंत असं होत नाही तोपर्यंत ह्याच्यात काही फार फरक नाही पडणार आहे. त्यामुळे मग असं होतं ना की एक पॅसिव्ह अग्रेशन यायला लागतं. मग लोकांच्या शिव्या देणं वाढतं, कारण की कोणीच कशाचं काही करू नाही शकत आहे, किंवा मग आपण ह्याचं काही करू नाही शकत हे माहिती असून मग इग्नोर करणं वाढतं. तर हा जो काही प्रकार आहे ना, हा मला फार खातोय. म्हणजे अं, ते जसं मी आता पॅसिव्ह अग्रेशन म्हटलं ना, इनॅक्टिव्हिटी, की चिडचिड होते फक्त, पण माणूस संथच राहतो, तो करत काहीच नाही कशाचं, कारण की ही प्रॉब्ली हॅव लॉस्ट होप. त्याची इच्छा त्याची इच्छाशक्ती आणि त्याची होप जी काही आहे ना लोकांकडनं, की नाही भलं होईल किंवा कोणीतरी आहे बघतंय, कोणीतरी काहीतरी करतंय, असं निघून चाललंय ते, असं मला वाटतं. आता मी ह्या सिव्हिक सेन्सवरनं विषयावरनं इथपर्यंत आलो.
तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? मला तोही मुद्दा तुझा फार आवडला की म्हणजे मुलांमध्ये सुद्धा आहे ना आता कोणी किती वर्षापासून मॅरिड आहे किंवा कोण कसा मॅरिड आहे कोणत्या जिओग्राफिकल किंवा रिलिजियस किंवा फॅमिली बॅकग्राऊंड मधनं आलाय ही गोष्ट वगळली तरी सुद्धा एक माणूस म्हणजे बाई आणि पुरुष पुरुष आणि स्त्री यांच्यातला जो काही फरक आहे ना तो फरक भेदला नाही जाते तो कमी नाही होत मी ते परवा नाही का आपण रील पाहिलं मी तुला पाठवलं सुद्धा होतं की पुरुष स्त्री को देवी मान सकता है समान नाही तर म्हणजे हा तू मोठी बाबा किंवा तू मोठा बाबा म्हणजे तुमच्या सौभाग्यासाठीच तर तुमच्यासाठीच तर चालू आहे तुम्ही जगा म्हणूनच आम्ही करतोय किंवा नाही तू मोठी बाबा देवी पण आता चल आता मला भूक लागली आहे चहा आण. आणि मग काही काही ठिकाणी तर अगदी मारामारीपर्यंत वेळ येते इतकं म्हणजे डिसरिस्पेक्ट जाते इन अ वे पण ह्या सगळ्याची सुरुवात कुठून होते व्हाय इज इट की आपण समोरच्या एकाला इक्वलच मानू नाही शकत कोणालाच म्हणजे एकतर मी मोठा आणि बाकी सगळे लहान आणि मग त्यामध्ये कोणी स्त्री असेल तर ती त्याच्याहूनही लहान हे गणित काय आलंय मला काही कधी ह्याचं उत्तर नाही कळत पण त्याच्यात खूप कॉन्शियस पुन्हा तेच आहे की कॉन्शियस एफर्ट फार कमी लोकांचे आहेत की नाही दोन दोन वेगळी व्यक्तिमत्व आहेत आणि इक्वल आहेत किंवा इरेस्पेक्टिव्ह ऑफ हुएवर इज तो माणूस तो व्यक्ती समान आहे हेच न पटण्यासारखं काय आहे ह्याच्यात किंवा असं काय होतं की ते पटलं जात नाही मग त्याला कधी कधी कोणत्या कथा पुराणांचा उदाहरण दिलं जातं कधी कधी त्याला काहीतरी म्हणजे सामाजिक रचनेचं नाव दिलं जातं विच इज जी आता फार तशी नाही राहिली जशी राहायला पाहिजे होती म्हणजे तू उदाहरणं देतेस ते माझ्या आत्ता लक्षात राहत नाही पण मला माहिती आहेत ती उदाहरणं की हेच जर तुम्ही जेंडर बदलून बघा तुम्ही हीच गोष्ट सेम ऐकवू शकता का आम्हाला तीच पुराणातली तीच इतिहासातली असे खूप उदाहरण आहेत अशी खूप उत्तर आहेत तर मला आयदर उदाहरण तरी सांग नाही तर उत्तर तरी दे मला वाटतं हा सगळा खेळ सत्तेसाठीच चाललाय त्यामुळे इक्वल आपण मानू नाही शकत म्हणजे हातातून पॉवर पुरुष गेली सत्ता पुरुषच नाही कुठल्याही व्यक्तीची ह्युमनची सत्ता एखाद्या स्त्रीची पण पुरुषावर असू शकते किंवा एका पुरुषाची स्त्रीवर असू शकते किंवा इन जनरल जगात सुद्धा वावरताना मला कोणी हडतूड करू नये या भीतीपायी आधीच आपण आपली सत्ता दाखवण्याचा प्रयत्न करतो की अरे मी कोणीतरी आहे आणि तुम्हाला डिसरिस्पेक्ट नाही करू शकत बरोबर त्या मी आहेला व्हॅल्यू देण्यासाठीच आपण सत्ता हातात घेऊन चालत असतो बरोबर त्याची ताकद कमी जास्त असू शकते ऍट द एंड ती पॉवर आहे शक्ती कमी अधिक असू शकते पण ती शक्ती दाखवावीच लागते त्याशिवाय आपण जगू शकत नाही हा थॉट माझ्या मते ते सर्व्हायव्हल साठी चाललाय सगळं मुद्दा आणि मी तुझं ऐकल्यावर मी कुठेतरी कमी पडेल की काय या भीतीपायी आजकाल तू जो सुरुवातीचा मुद्दा मांडला की सिव्हिक सेन्स मे बी ते घालवल्या गेलंय हो कारण की म्हणजे मी कचरा केल्यावर 4 लोक माझ्या हाताखाली आहे ही भावनाच किती इंटरेस्टिंग आहे बरोबर की ते आवरायला हा म्हणजे मी काही नाही करत तरी सुद्धा माझ्या हाताखाली 4-5 लोक ना मी कचरा केलाय मी काही नाही करत कसं पण माझ्या हाताखाली आहे तेवढी माझ्या हातात ताकद आहे की मी किती घाण केली तरी आवरणारे लोक आहेत पण ते एक इगो सॅटिस्फाय करण्याचंच पद्धत आहे ना ती म्हणजे त्याच्याने मी स्वतःला त्याच्याने हे होत नाहीये की माझं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस कमी होतोय की आहे कोणीतरी बाबा मी आहे कोणीतरी हे होण्यापेक्षा मीच कोणीतरी आहे हेच जास्त येतं त्याच्यात तोच मुद्दा आहे ना मीच कोणीतरी आहे ना जर तूही कोणीतरी आहे म्हणलं असतं तर मी पण आलो असतो ना हेल्प करायला बरोबर पण मीच आहे हाच जर मुद्दा असला ट्रू म्हणजे प्रत्येक ठिकाणी हेच लागू होईल आणि सॉरी आणि थँक्यू तर इतके सोपे शब्द आहेत की ते म्हणले की आपण मूव्ह ऑन होऊन जातो ते मीन केलंच पाहिजे असं कोणीच म्हणत नाही कारण अर्थ कशालाच नाही राहिलाय मी आज 2 शब्दांना कसं काय अर्थ राहते ट्रू खरंय त्यामुळे सगळा खेळ सत्तेच आहे आणि जसं म्हणतात की ट्रॉमाटाईज झालेत लोक तर लहानपणापासून हे शिकवलं गेलंय की आपल्याला मोठं व्हायचंय कोणी म्हणत नाही आपल्याला लहान राहायचंय
किंवा आहे तसं राहायचंय असंही कोणी म्हणत नाही. एक्झॅक्टली. आहे तसं राहण्यात मोठेपणा येतच नाही ना. जितकं मोठं होऊ तेवढं मोठेपणा तुमचा वाढत राहील. खरं. मग मोठं व्हायचं म्हणजे काय असतं? काही ते नाही डेफिनेशन सांगितली कधी कोणी की मोठं होणं म्हणजे काय, म्हणजे हे केलं म्हणजे मोठं होणं पण किंवा आपल्या नजरेत लहानपणी जर आपण मोठं पाहिलं म्हणजे काय असतं? 4 लोक विचारतायत. नाही, 4 लोक हाताखाली आहेत. हा, ऑर्डरही सोडत होते एक्झॅक्टली. कुठेतरी. हा मॅनेजर आहे किंवा हा आपल्या बॉस आहे हाताखाली किंवा 4 हा, लोक आहेत आणि आपण त्या 4 लोकांचे घर चालवतोय. हे मोठे पण. आपण चालवतोय हा विषय आला, मग आपण काहीही करून घेऊ शकतो काम, कारण आपण त्यांचं घर चालवतोय. खरं. असं मला वाटतं. पण मग ते पण इक्वल आहेत किंवा त्यांचं घर चालवतोय आपण, हे काय आपण त्यांच्यावर उपकार नाही करत आहे, आपण स्वतःचा स्वार्थ बघतोय त्याच्यात. त्याच्यातली ही मुद्दा कोणीच नाही सांगितला की आपण जेव्हा मोठं होतो तेव्हा काही 4 लोकांमुळे आपण मोठं होतो. राईट. त्या 4 लोकांच्या मदतीमुळे आपण मोठे होतोय. खरं. आणि आपल्या मोठेपणात त्या 4 लोकांचा जास्त हात आहे. ऍब्सोल्युटली. जर हे शिकवलं असतं तर मे बी ती रिस्पेक्ट राहिली असती त्या 4 लोकांबद्दल. पण ही जे आधी म्हणायचं की रीड बिटवीन द लाईन, तेव्हाच्या लोकांना वाटलं होतं की हे लोक समजूनच घेतील. हो. पण आता ती समजवण्याची पण वेळ आहे ना, की हे केलं तर तुम्हाला राहील. सगळेच तसे आहेत असंही नाही म्हणत आपण, नाही पण असं समजतं कोण. पण 90% आपल्याला तेच दिसतंय. हो अगदी. आपण रेस्टॉरंट मध्ये गेल्यावरही वेटरला कशी हाक मारतो यावरूनच आपल्याला कळतं की कोण किती मोठं आहे. म्हणजे मग ही सगळी शर्यत, हे जे काही आपण घडवून आणले ते सगळं कोणाला तरी मोठं व्हायचं ह्याच्यासाठी आहे. कारण इन्सिक्युरिटीज वाढवून ठेवली आहे ना तुम्ही समोरच्याच्या आतली. आणि मग ज्याला इक्वल राहावं वाटतं तो वेडा आहे. आणि मग कोणी आपल्याहून मोठे म्हणून याचा जो इगो हर्ट होतो तो हा इतर त्याच्याहून लहान असणाऱ्या 4 लोकांवर मांडणार. हो, पण आपल्याहून कोणी मोठा आहे याच्या समोर तो जातच नाही ना कधी. हे तर जात नाही. बट आधी हा फ्रॅक्शन जो काही होता किंवा असा विचार करणारी विचारसरणी असणारी जी लोक होती ती आयदर खूप कमी होती किंवा जर कोणी असलं जरी तरी त्याला ती किंमत मिळत नव्हती जी एखाद्या सद्गृहस्थाला किंवा सज्जनाला किंवा शाळेतल्या प्राध्यापकाला मिळत होती. किंवा ते ते गणितच वेगळं होतं की नाही, म्हणजे अचिव्हर्स वेगळे, श्रीमंत माणसं वेगळे, नोबल अचिव्हर्स वेगळे आणि फिलॉसॉफर्स किंवा टीचर्स हे वेगळे आणि त्यांना वेगळी किंमत आणि त्यांचा मान नेहमी जास्त असायचा. म्हणजे आपण जर कधी जुन्या शाळेतल्या इव्हेंट्स मध्ये वगैरे पाहिलं, आपण जर आपल्याला काही असे आठवले तर आठवतं की कोणी इंडस्ट्रियलिस्ट जरी आला समोर तरी शिक्षक स्टेजवर येतो म्हणून तो उभं राहायचं आणि मग ते सगळे एकत्र बसायचे. जे आता एकतर कोविड नंतर खूप गणितं बदलली आहेत, म्हणजे सोशलायझेशनचीच गणितं बदलली आहेत. ज्याच्याकडे पैसा आहे तो कार्यक्रम करतोय असं सगळं हिशोब आहे. पण अशी किंमत असताना हे म्हणजे मला असं वाटतं की हे कशामुळे झालं असेल एवढ्या लवकर, एवढ्या पटकन, गेल्या 15-20 वर्षातच. आता हे पटकन नाही होते कारण हे खूप आधीपासून असं घडत आलेलं आहे, नेहमी होतंय. पण हे जे राईज इन पर्सेंटेज आहे ह्याचं सोपं उत्तर काय असेल की कशामुळे असं झालं की लोकांना सडनली फक्त एकाच गोष्टीला किंमत द्यावी वाटली, ते म्हणजे आपण काय अचीव्ह करतोय आणि ते सुद्धा मटेरियलिस्टिकली. मी काय अचीव्ह केलंय कलेच्या दृष्टीनं किंवा माणूस म्हणून ह्याच्याशी खरंच कोणाला घेणं देणं नाही. पण माझ्याकडे जर एखादी नवीन गाडी दिसली, जर तेच पुन्हा तेच येतं की माझ्याकडे जर माझ्या अवतीभोवती 4 माणसं वेगळी जास्त दिसली फिरताना ज्यांना मी ऑर्डर सोडतोय, तर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो लोकांचा. एक्झॅक्टली. एवढ्या लवकर एवढा फरक कसं काय आला? मे बी लहानपणापासून आपण ज्या जॉईंट फॅमिलीत होतो तेव्हा आपल्या वाटेला कमी गोष्टी येत आहेत, याच गोष्टींवर जास्त चर्चा झाली आहे सगळ्यांसमोर. हो कारण कमवणारा एकच होता तेव्हा, जॉब ऑप्शन कमी होते बरोबर. तेव्हा, बाहेर नोकऱ्याच नव्हत्या किंवा ऑप्शन्सच कमी होते.
त्यामुळे एक व्यक्ती सगळं घर चालवायचा. तेव्हा 15-15, 20-20 जणांचे घर असायचे. हो त्यामुळे चर्चा हीच व्हायची की आपण दरिद्रीच राहतो इनडायरेक्टली. मग हळूहळू लोक त्यातनं वेगळे व्हायला लागले. हो मग वेगळे झाल्यावर आपण वेगळे का झालोय, तर ज्या परिस्थितीत आहोत ती परिस्थिती सुधारण्यासाठी. सुधारण्यासाठी. परिस्थिती सुधारली ही तू कशावरून डिफाईन करणार, जोपर्यंत तू ती सभ्यता डेव्हलप नाही करणार. आणि जेव्हा बाहेरची, आणि त्याच पॉइंटला बाहेरची सभ्यताही डेव्हलप व्हायला सुरू झाली होती. हो हा राईट. ग्लोबलायझेशन सुरू झालं हो होतं. लिबरलायझेशन ग्लोबलायझेशन त्याचे सेम टाइम 92-93. आणि त्याच वेळेला आपण हे सगळे वेगळे झालो. हो वेगळे झालो इन द सेन्स आजूबाजूला झालो. खरं. म्हणजे अजून तेवढा वेळ नाही आली की कोणीच कोणाचं राहिलं नाही. बरोबर. आणि ती नाही, वेळ ते- येऊ नये हाही प्रयत्न सगळे करतायत, पण तेही अवघडच आहे. खरं. कारण तुम्ही चर्चाच अशा केल्यात घरात, आणि ते तुम्ही टाळू नाही शकत. कारण तुम्हालाच परिस्थिती नको होती ती, ज्या परिस्थितीत तुम्ही होतात. बरोबर. आणि एका परिस्थितीतनं दुसऱ्या परिस्थितीत तुम्हाला जर चेंज हवा होता, अजून कुठल्या प्रकारे चेंज करणार होतात तुम्ही? आणि एवढा कोणी थॉट दिला होता का त्या परिस्थिती बदलण्याला? की थॉट कधीच देत नसतो आपण. समाजात काय चाललंय याच्यावरून आपण आपल्या आयुष्यात थॉट आणत असतो. समाजात आयफोन आलाय म्हणून माझ्या घरी आयफोन हवाय हाच विचार असतो. त्यामुळे समाजातले थॉट्सच घरी येत असतात आणि घरातलेच थॉट्स समाजात जात असतात. एक्झॅक्ट म्हणजे जे समाजातले थॉट घरी येत आहेत आणि जे घरातले थॉट समाजात जात आहेत, ह्याच्यामध्ये ना खूप म्हणजे आता मला वाटत नाही की फार डिफरन्स आहे याच्यात. पण आधी कधी काही तो खूप डिफरन्स वाटायचा की अरे हे कारण असं असं ऑप्शन्स होतंय. कमी होते ना. हम्म. तू तुझ्या लहानपणी बघ, कोणता हो. बिस्किट खायचंस? पार्लेजी, ब्रिटानिया, फार फार तर. 2च नावं माहितीयेत. हो. आज दुकानात जा, किती ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आईल भरली आहे अख्खी त्यांनी. त्याच्यातही कसं आहे, आणि नो शुगर, डाएट, तुझं स्वतःला जे आवडेल ते, गोड, मग ड्रायफ्रुट्स वाले, मग विदाउट ड्रायफ्रुट्स, मग मग क्रीम cookies. वाले, मग कुकीज, मग फॉरेनचे, मग इकडचे, मग तिकडचे, मग गुळाचेच. ऑप्शन्स वाढलेत तुझ्याकडे. हो आणि तू माणूस आहेस, तुला सगळं ट्राय करायचं. जिकडे हो. बिस्किटासाठी एक डब्बा होता, हो एकच पुडा, एकच डब्बा, आज जर 10 बिस्किट आली आहेत तर तुला 10 डब्बे लागणारच ना. हो. आपोआप 10 गोष्टी तुझ्या घरात वाढल्या. मग ह्याच्यातनं मला विचार करायला वेळ कुठे? का वेळ असेल? कारण तुला फक्त उपभोग घ्यायचा आहे ना. हो मला म्हणजे अनुभव घ्यायचा मला या जगाचा, जसा आलोय तोच त्याच्याहून जास्त. उपभोगाचाच विषय आहे ना. हो. असलेली गोष्ट तुला एन्जॉय करायची, मग ती काहीही खरं. असो. त्यावर मी बंधन नाही घालू शकत ना. नाही, तू एकच ट्राय कर. जर तुझ्याकडे आता ऑप्शन्स, मी फक्त बिस्किटाचं उदाहरण घेतलंय, हो असे तुझ्याकडे असंख्य गोष्टी आज समाजात तुला समोर दिसतात, हो. आणि तुला सगळंच जर घ्यायचंय, युज करायचंय, त्याच्यासाठी तुला काय लागणार? ते घ्यायचंय म्हणजे काय करणार? कमवायला बाहेर पडणार. मी कमवतोय हे तुला बाहेर कसं दाखवता येईल? माझ्याकडे जास्त गोष्टी आल्यावर. कमवताना तुला घरातल्या गोष्टी करायला वेळ नाही मिळणार, मग तू काय करशील? लोकांना ब्लेम करेन, नाही तर घरात नोकर कोणीतरी ठेवेन. परत तिकडे चालू आपण सुरुवातीच्या मुद्द्यावर. दुसऱ्यांकडनं स्वतःची कामं करून घेईन. कारण मला बाहेरचं कमवायचं. आणि डोक्याने सतत त्याच चक्रात राहीन की मला काहीतरी कमवायचंय, अजून कसं, कशात इन्व्हेस्ट करू, कशातनं पैसे काढू, नोकरी स्विच करू की नको. आणि मग दिवाळीला सुद्धा घरी भांडाभांडी आवरावरी करत काहीतरी एखादा रॅन्डम कुर्ता काढून बाहेर मिरवणार, तेही 15-20 मिनिटासाठीच, त्याच्याहून जास्त सुद्धा नाही. आणि चेहरा कधीच खुश नसेल, कारण की मी बाहेर कमवायला तर निघालोय, पण अनुभव घ्यायला निघालो, आणि त्याच कोणत्याच गोष्टीचं मला समाधान नाही मिळते, कारण मला अजून हवंय. हे थांबणारच नाहीये चक्र. त्यामुळे परत आपल्याला बेसिक्स थॉट शिकवले पाहिजे. मोठ्यांना शिकवणं जर अवघड जात असेल तर लहानांपासून सुरू करा. की माणूस म्हणून एकमेकांशी कसं वागायचं, काइंडनेस काय असतो, समोरच्याला जपणं म्हणजे काय आहे. आता ह्याच्यात प्रॉब्लेम असा होतो की मोठ्यांना सांगून उमजून कळण्याचे चान्सेस कमी आहेत, कारण त्यांचं एक स्वतःच
सर्किट बनलंय डोक्यात, जे त्या सर्किटने ते काम करतात आणि इट हॅव वर्क फॉर दिस मेनी इयर्स. करेक्ट. त्यामुळे आता ह्याच्या पुढे ते परत बदलून मी काहीतरी वेगळं शिकेन, चान्सेस कमी आहेत, जोपर्यंत त्यांना वाटत नाही ते शक्यच नाही. शिकणार नाहीत. आणि लहान मुलांना शिकवायला गेलं, लहान मुलं कृतीतनं जेवढं उचलतात तेवढं ते ऐकण्यातनं उचलत नाहीत. एक्झॅक्टली. त्यामुळे जर मी त्याला लाख गोष्टी सांगितल्या आणि जर मी तो क्लास झाल्यावरती बाहेर पहिली गोष्ट केली ते म्हणजे बाहेर रस्त्यावर थुंकलो, तर माझ्या सांगण्याचा कितपत त्याच्यावर परिणाम होईल, आणि परिणाम अर्थात फारच कमी होईल, पण तो परिणाम झाल्यानंतर तो टिकून त्याच्यामध्ये उतरण्यात त्याला खूप वेळ लागेल, एक्झॅक्टली. जोपर्यंत बाकीच्यांचे सततचे असे संस्कार होत राहतील. एक्झॅक्टली. आणि आधी एक गोष्ट म्हणायची, एक मूल सांभाळायला अख्खं गाव गाव लागतं. लागतं. करेक्ट. जर आज गावच बिघडलं असेल तर ते मूल कसं काय सुधारित राहील? करेक्ट. त्यामुळे दोष कोणालाच देता येत नाही, आणि त्यामुळे सगळे चुप्प आहेत आणि जे चालू आहे ते चालू देत आहेत.